कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत. जेव्हा कोणी दिसत नाही, कुठूनच मदत मिळत नाही, तेव्हा स्वामी तर दिसतात सगळ्या जाती. स्वामी कृपा म्हणजे काय? तर हाय नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. स्वामींच्या प्रगट दिना विशेष 11 दिवसांची प्रभावी दत्त सेवा. आपण कोणती दत्त सेवा करायची आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या सर्वांचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतील. तर लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. येत्या 31 मार्च 2025 आपण सगळे स्वामी भक्त महाराजांचा प्रगट दिन साजरा करणार आहोत. बऱ्याच लोकांनी महाराजांची 21 दिवसांची पारायण सेवा सुद्धा सुरू केलेली आहे. बऱ्याच लोकांना नोकरीमुळे किंवा महिलांना लहान बाळामुळे 21 पारायण करणं शक्य होत नाही. त्यांनी 11 किंवा 7 पारायण किंवा अगदी 11 दिवसांची महाराजांची किंवा दत्त महाराजांची सेवा कशी करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम 11 दिवसांची सेवा कोणती आहे? तर 21 मार्च ते 31 मार्च या 11 दिवसांच्या कालावधीत तुम्हाला जमेल तेव्हा दत्त महाराजांची सेवा करायची आहे. आपल्याला शक्य असेल तेवढी आपण महाराजांचा प्रगट दिनापर्यंत सेवा करायची आहे. महाराजांना आपण काय देणार? पण जे सर्व आज आपल्याकडे आहे ते फक्त आणि फक्त महाराजांमुळेच आहे. करता करविता महाराज आहेत, तुम्ही मी कोणीच नाही. पण आपण गुरुदक्षिणा म्हणून महाराजांना प्रगट दिनापर्यंत ही सेवा जास्तीत जास्त करायची आहे. तुमची इच्छा असेल तर संकल्प करून करा, नाहीतर काही न मागता महाराजांच्या सेवेत मन लावून सेवा करा. महाराज काहीच मागण्याची गरज पडू देणार नाही. सर्व काही महाराजांना आपल्या मनातलं कळतं. जे संपूर्ण जगाचे पालन करता आहेत, तर ही सेवा फक्त आणि फक्त माझ्या महाराजांसाठीच आहे असं जर तुम्ही मनात ठरवलं आणि मला फक्त माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फळ मिळेल. कारण कितीही न मागता सेवा केली तर खरंच काहीही मागायची गरज पडत नाही. एवढी अखंड स्वामी कृपा आपल्यावर असतेच. आपला जो 700 श्लोकी स्वामी चरित्र सारामृताचं छोटा ग्रंथ आहे, म्हणजेच 11 दिवस 21 ते 31 मार्च या कालावधीमध्ये 21 अध्याय आहेत. तर त्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर ते 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचून झाल्यावर आपलं एक पारायण पूर्ण होतं. त्याचबरोबर 11 माळी जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्या कपाळावर आपण महिला टिकली लावतो आणि पुरुष कपाळावर अष्टगंध लावतात. अगदी त्याच ठिकाणी आपण नामस्मरण करताना महाराजांसमोर बसून आपण आपलं चित्त एकाग्र करताना आपण डोळे बंद करून आपण सेवा करायची आहे. 11 माळी जप करा किंवा 11 वेळा तारक मंत्राचं पठण तुम्ही करू शकता. तारक मंत्र अगदी वाचायला ऐकायला खूप सुंदर आहे, म्हणून ही सेवा तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही ही सेवा करा. या 3ही सेवा तुम्ही करू शकता आणि जर नाहीच जमलं तर त्यातली एक तरी सेवा नक्कीच करा. एकही केली तरी खूप छान अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे. स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा ग्रंथ म्हणजेच महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. म्हणून या अध्यायांची फलश्रुती आणि प्रत्येक अध्याय हा आयुष्यातला वळण लावून देणार आहे. गुरु कृपा काय असते, गुरुची सेवा काय करायची, हे सगळं स्वामी चरित्र सारामृत आपल्याला सांगून देत असतो. बासाप्पा तेली सद्गत, तो कैसा झाला भाग्यवंत. बासाप्पा तेलींचा जो अध्याय आहे 15वा, त्यांच्यात खूप काही शिकण्यासारखं आहे. की दारिद्र्य असताना सुद्धा महाराजांची अखंड सेवा केली त्यांनी आणि महाराजांनी त्यांना भरपूर काही दिलं आणि महाराज त्यांना बोलले का जा आणि तुझ्या सुखी संसार तू कर. म्हणून अध्यात्मात आल्यावर संसाराला विसरायचं नसतं, पण आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपल्याला सर्वांनाच पार पाडायचं आहे, तितकंच गरजेचं आहे. नंतर बाकीच्या गोष्टी येतात. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो प्रपंचासोबतच आपल्याला परमार्थ सुद्धा करायचा आहे. म्हणून त्यांच्यामध्ये अध्यात्म सुद्धा झालं. म्हणून तुमचं कर्तव्य तितकंच महत्वाचं आहे. आता हे झाल्यावर दत्त भावनिक अतिशय सुंदर सेवा.
जर तुम्हाला 8वा गुरु चालू असेल किंवा 12वा गुरु चालू असेल, दत्त महाराजांची सेवा करावी, कारण या सेवेमुळे आपलं गुरुबळ अतिशय चांगलं होतं. ज्या मुलामुलींचा 8वा गुरु 12वा गुरुचा सुरू असतो, त्यांचे लग्न जमण्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येतात किंवा नोकरीमध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात. त्याच्यासाठी दत्त भावनिकचं पठण म्हणजे आपलं गुरुबळ जास्तीत जास्त मजबूत होईल आणि या सेवेमुळे तुमचं गुरुबळ जितकं भक्कम होईल तेवढा तुमचा मार्ग नक्कीच मोकळा होईल. 11 दिवस दत्त भावनिक 11 वेळा पठण करा किंवा घोर कष्ट उद्धार स्तोत्रम रोज पठण करावं. खूप प्रभावी सेवा आहे ही सुद्धा. ही तुमच्यावर अचानक जर एखादं संकट आलं असेल, कोणाला तरी तुमच्यावर दबाव आहे किंवा कोणत्या तरी कारणात तुमची चुकी नसताना तुम्ही अडकले आहात, तर जर तुम्ही 51 दिवस 51 वेळा जर तुम्ही रोज घोर कष्ट उद्धार स्तोत्राची सेवा केली तर तुम्हाला नक्कीच या सेवेचा फायदा होईल. घोर कष्ट उद्धार स्तोत्रम हे रोज 11 वेळा 11 दिवस वाचावं. घोर कष्ट उद्धार स्तोत्रम हे गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय जे काही सेपरेट पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही 11 दिवस रोज गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय दररोज वाचला तर नक्कीच छान अनुभव तुम्हाला येईल. 14वा व 18वा अध्याय वाचताना किंवा स्वामी चरित्रातील पारायण करताना किंवा दत्तसेवा करताना 12 ते 12:30 या वेळेत करायची नाही. बाकी तुम्ही केव्हा पण सेवा करू शकता. आता नियम व अटी काय? या सेवेला जर आता तुमचं दत्त भावनिक संकल्पयुक्त असेल किंवा नसेल आणि जर तुम्ही 14वा 18वा अध्याय पठण करत असाल तर घोर उद्धार कष्ट स्तोत्रम पठण करत असाल किंवा कोणतीही स्वामी सेवा करत असाल तर मांसाहार वर्ज करावा, परान्न वर्ज करावं, दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये. प्रगट दिनापर्यंत तुम्ही गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता. गुरुचरित्र पारायण करतानाच्या मध्ये अमावस्या येते आहे तर अमावस्येला सुरुवात किंवा शेवट कधीच करायचा नाही, पण तुम्ही सेवा सुद्धा आपल्या गुरुसाठी करू शकता. गुरुचरित्रातील पारायण नियम व अटी पाळणं तितकंच महत्वाचं आहे. मांडणी करायची गरज नाही. अगदी महाराजांसमोर बसून ही सेवा करावी. ज्यांना एका बैठकीत एका दिवसात पारायण करणं शक्य होत नसेल त्यांनी मनापासून इच्छा असेल तर रोज 7 अध्याय वाचून 3 दिवसात एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. महाराजांसमोर खडी साखर ठेवावी, नारळ ठेवावं, महाराजांना विनंती करावी का माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या, कारण करता करविता महाराजच आहेत, तुम्ही मी कोणीच नाही. कोणाकडून किती सेवा करून घ्यायची आहे हे सुद्धा महाराज ठरवतात. आपण कितीही अडचणीत असू द्या, आपण फक्त महाराजांना आवाज द्या, महाराजांची सेवा करा, कारण आपण ज्या समस्यांमध्ये असतो किंवा आपल्यावर ज्या काही अडचणी आहेत त्या फक्त आपले कर्म आहेत, बाकी कोणीच नाही. आता मी खूप चांगली आहे, पण एक सेवेकरी आहे, खूप चांगली मुलगी आहे, पण माझ्या मागच्या जन्मात काय होतं, माझ्याकडून काय चुका झाल्या ते माझे कर्मच मला माहिती नाहीये. म्हणूनच आपण कोणालाही माहित नसतं, कारण अर्थातच आपण जेव्हा भागवत पारायण करतो तेव्हा हेच सांगितलेलं असतं का तुमचा जन्म हे तुमचे कर्म फेडण्यासाठी झालेला आहे किंवा त्या संक्रमणातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी देवाला आपल्याला देणं लागते, म्हणून त्याच्यासाठी आपला जन्म झालेला असतो. त्यांच्यातून बाहेर पडण्यासाठी, आपली सुटका होण्यासाठी आपला जन्म झालेला असतो. जन्म हा तर खरं तर खडतर प्रवास आहे. आयुष्य कोणाचं सरळ नाही हो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेतच. अडचणी येतात, आळस येतो, झोप येते, तरी सेवा करा. तुम्ही जर 2 पावलं टाकले तर महाराज नक्कीच तुमच्याकडे येतील, 10 पावलं टाकतील. आपण जेवढी सेवा वाढवतो तेवढ्या अडचणी वाढतात, कारण आपले जे कर्म आहेत ते आपल्याला महाराजांपर्यंत नेतच नाही, ते आपल्याला लांबच खेचतात. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा वाढवावी लागेल. सेवेशिवाय मनुष्याच्या जीवनात पर्याय नाही. आज अडचणी आहेत, उद्या जातील. कोणाचेही दिवस बसून राहत नाही. दिवस कधी ना कधी बदलतातच. फक्त स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा आणि सेवा करा, जेणेकरून 31 मार्चला आपला प्रगट दिन आहे. त्याच्या आधी जास्तीत जास्त सेवा करा आणि तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील किंवा काही संकट असतील तर संकल्पयुक्त पारायण करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमचा प्रश्न मार्गी लागेल. महाराजांवर विश्वास ठेवा, कारण ज्याने विश्वास ठेवला त्याचा कधीच विश्वास तुटला नाही किंवा उडाला नाही. जे मागितलं त्याच्यापेक्षा महाराजांनी खूप काही दिलं. सर्व आज जे सेवेकरी आहेत ते खूप सुखात आहेत. आज आपण जे काही आहोत ते महाराजांमुळेच आहे. म्हणून
ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.